मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा पिन कोड नंबर आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। मोबाईल नंबर पुनश्च ऐका 9850015558। नित्याप्रमाणे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। मी माझ्या पत्नीला ज्या वेळेला अभिवादन करतो याविषयी मला अनेक गृहिणींचे, अनेक ताईंचे, अनेक आईंचे माझं कौतुक करतात। ते म्हणाले, अनेक जण सांगतात, बोलतात की अशी व्यक्ती आम्ही बघितली नाही की पत्नीचं अभिवादन करेल। आणि हे बघून त्यांच्या घरातही माझ्यासारखं वातावरण निर्मिती होऊ लागलेली आहे। 1972ला आमचा विवाह झाला। त्या दिवसापासून आम्ही शेवटच्या घटकापावतर एका ताटात जेवण केलं, एका ग्लासात पाणी पिलो, एका कपात चहा पिलो, सतत बरोबर राहिलो। संडास बाथरूम याच्यामध्येच फक्त दरवाजाचे आड होते, बाकी कुठेही नाही। आणि अत्याधिक प्रेम तिच्यामुळे मी घडलो गेलो, नाही तर आज मी ह्या अवस्थेत रिकामा असतो। मुलांबाळांवर अवलंबून असतो आणि मी नैराश्याच्या गर्तेत गेलो असतो। परंतु तिच्यामुळे निवृत्तीनंतर कार्यरत राहिलं तर समाज विचारणा करेल, समाजामध्ये स्थान मिळेल, मानाचं स्थान मिळेल, आदराचं स्थान मिळेल, नमस्कार धरतील आणि एक आगळी वेगळी प्रतिमा समाजापुढे तुमची निर्माण होईल। हे तिचं वाक्य, तिचं मत आज सत्यस्थितीत खरं ठरत आहे। म्हणूनच मी तिला प्रथमतः अभिवादन करतो, पत्नी म्हणूनही करतो, गुरु म्हणूनही करतो। असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय ज्योतिषशास्त्रच आहे, विलंब विवाह योग। मला गेले 4-5 दिवस झाले एकसारखे विलंब विवाह योगाचे प्रश्न माझ्यासमोर येऊ लागलेले आहेत। शिकलेली, सवरलेली मुलं आहेत, मुली आहेत, पगार दांडगा आहे, फ्लॅट आहे, 4 व्हीलर आहे, शहरात राहणं आहे, काहींना शेती जमिनी हवी आहे तर गावाकडे शेती जमिनीपणा वाडवडील बघत आहे। असं सर्व असताना सुद्धा विवाह का होत नाही? याच्यामध्ये 50% वर, 38% वरची मुलं आणि मुली आहेत। वास्तविक पाहता हे वय विवाहाचं मुळीच नाही। अशा पावतर विवाह थांबणे कठीण परिस्थितीत आहे। पण काय करतील, स्थळच आले नाही तर काय करतात?
विवाह साधारणतः मुलीचा 18व्या वर्षी, मुलाचा 21व्या वर्षीच हवा. नोकरी निमित्ताने 2-3 वर्ष पुढे गेले तरी चालते. पूर्वी बालविवाहाची प्रथा होती. आज बालविवाह करणं कायद्याने गुन्हा आहे. तरी पण बालविवाहाबाबतचं शोधन घेणं हे एक महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या परिस्थितीला, आजच्या घडीला सरकारने याविषयी समिती नेमावी. मी मार्गदर्शन करण्याला तयार आहे. वय 76 आहे, एकाकी आहे, पत्नी स्वर्गवासी झालेली आहे, अनुभव दांडगा आहे. मी जवळजवळ 4 पिढ्या पाहिलेल्या आहे. माझ्या स्वतःच्या 4 पिढ्या, वडील, मी, मुलं, वडील, मी, मुलं, मुलांचे मुलं आणि पणती, म्हणजे 5 पिढ्या मी आज बघत आहे. या 5 पिढ्यातलं अंतर आणि 5 पिढ्यातलं सामाजिक जीवन मी अनुभवलेलं आहे. परंतु वर्तमान स्थितीत जे कायदे निर्माण केले जातात ते कायदे कोण करते हा एक प्रश्नचिन्ह आहे. त्यांना समाजाचा, विवाहाचा काय अनुभव आहे, काय घेतलेला आहे याच्याविषयी संशोधन करण्याचीच वेळ आलेली आहे. कायदे ज्या वेळेला तयार केले जातात त्यावेळेला अनुभवी लोकांचे विचार जरूर घ्यायला हवे. कुठेतरी जाहिरात होते, कोणाला माहीत पडत नाही आणि कोणी काही निवेदन करत नाही. सरकारने लोकांजवळ जायला पाहिजे, लोकांनी सरकारजवळ नको जायला. आज सगळे कायदे जनतेवर आहे, सरकारवर काहीच कायदे नाही. विवाह ही एक जी समस्या निर्माण झाली आहे ही विज्ञानाने निर्माण केली. वारे माप पैशाच्या लोभाने गर्भपात केले गेले आणि मुलींची संख्या झपाट्याने कमी झाली. आजही पातळी गाठू शकत नाहीये. सुशिक्षित लोक, जीव वाचवणारी लोक आणि गर्भपाताचा जीव घेणारी हीच लोक. म्हणून विज्ञान हे केव्हाही माणसाला पूरक नाही, मारक आहे. आज शहराकडे तुम्ही जाल तर मरणाकडे जातात, खेड्याकडे जाल तर जगण्याकडे जाळा. विवाह ही समस्या ह्याच दृष्टीने झालेली असताना रोजगारासाठी शिक्षण हवं आणि शिक्षण करताना वय वाढते आणि वय वाढत गेल्यावर नोकरी हवी आणि नोकरी लागताना मग वय वाढत जाते आणि नोकरी, मग फ्लॅट, मग स्थिर स्थावर आणि नंतर मग विवाहाचा प्रश्न. किती द्रावाडी प्राणायाम हा आहे. 40व्या वर्षी जर विवाह झाला तर वैवाहिक सुख तुम्ही किती घेणार, तुम्हाला मुलं झाली तर कशी होणार आणि तुम्हाला ती काय संरक्षक देणार, तुमची सेवा करणार. विलंब विवाह का होता याला शोधण्याचा प्रयत्न ज्योतिषशास्त्रात केला तर जन्मकुंडलीच्या माध्यमातून हा प्रश्न मुळीच सोडवला जात नाही, मार्गदर्शन होत नाही. विवाहाची वेगळीच कुंडली काढून त्यावेळेला आपल्याला बघायला हवं की विवाह स्थानामध्ये काय आहे. विवाह स्थानामध्ये शनी मंगळाचा द्रोह असेल तर विवाह स्थानामध्ये समझोता करूनच विवाह करावा लागतो, किंवा विवाह झाला तर घटस्फोट होतो, वाद होतो, दुरावा निर्माण होतो, किंवा अघटित रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि विवाह मोडकळीस येतो. हाच ग्रहाने विवाहाचे प्रश्न कोर्ट कचेरी पावतर नेण्याची सिद्धता करतो. कुंडलीमध्ये विवाहाच्या स्थानी मंगळ असला विवाहाच्या कुंडलीत बरं,
जन्मकुंडलीत मी म्हणत नाही आहे. तर हा दोषकारक जर असला तर विवाहाला विलंब होतो आणि विवाह झाला तरी सुखकारक होत नाही. संतती समस्या, आरोग्याच्या समस्या, वादाच्या समस्या, घटस्फोटाच्या समस्या, आजारपणाच्या समस्या हाच मंगळ देतो. याच मंगळाच्या सोबत बुध असला तर बौद्धिक वाद होतात, एकमेकाचं पटत नाही. पोटाचे मेंदूचे आजार होण्याची संभावना असते, पॅरालिसिस होण्याचे योग असतात पुढील काळात. हाच योग संततीच्या भावातून आलेला असला तर संतती समस्या निर्माण होतात. हाच जर आरोग्य स्थानात असला तर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आणि हाच योग कुंडलीमध्ये षष्टम स्थानात असला तर तुमचे नातेवाईकच तुमचा संसाराचे 3 तेरा वाजवतात. हे आपल्याला बघायला हवं. विलंब विवाहाला जशी जन्म कुंडलीच्या माध्यमातून विवाह कुंडली करून आपण परीक्षण करतो, तर अनेक वेळेला कर्मगती सुद्धा याला कारणीभूत असते. एखादी सुनबाई चा वाद असेल सासूबाईशी, किंवा सासूबाईला त्रास देण्याचा प्रयत्न असेल, सासूबाईला वृद्धाश्रमात टाकण्याचा योग असेल आणि तशी रवानगी केली असेल, मग ती सासू घरात नाही, मग ही सुनबाई रूपात पुढे होणारी सासू कशी घरात राहील? घरात आहे. मग हिला सासूचा दर्जा मिळू नये म्हणून मुलाचं लग्न होत नाही, हे पण मला बघायला मिळालं आहे. मुलाचा विवाह झाल्याशिवाय ती सासू होणारच नाही. आणि हा जर कर्मदोष असला तर सासूच्या पदावर ही सुनबाई कधीच बसणार नाही. अशा गणती कराव्या, गिनती कराव्या अशा कुंडल्यांतून मला दिसून आलेला आहे. एखादी सुनबाई सासूबाईचं श्राद्ध करत नसेल, निधन झाल्यावर त्यात व्यवस्थितपणा नसेल, तर त्या योगाने सुद्धा मुलाचा विवाह किंवा आपल्या मुलीचा विवाहाला अडथळा येतो. ही तर सुनबाई सासूबाईच्या श्राद्धाला हजर राहिली नाही. मग ह्या सुनबाई ज्या वेळेला सासू होईल त्यावेळेला तिची सुनबाई हजर राहील की नाही हा प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून मुलाचं लग्नच होत नाही. दूरवर शोधक बुद्धी ज्योतिष विरदांची असायला हवी. असेच एका घरामध्ये सासू सासऱ्यांना पीडा देणं, सख्खा मुलगा, सुनबाई चांगली, अशा कुंडलीतही मुलांचे विवाह रखडलेले मी बघितलेले आहे. तुम्ही सेवा केली नाही, मग तुम्हालाही सेवा करण्यासाठी जी व्यक्ती असते ती येऊच नये अशी कर्मकाहिनी निर्माण होते आणि मग मुलांचे विवाह विलंबाने होतात किंवा होतही नाही. विवाहस्थानाचा ग्रह जर व्यवस्थानात असेल आणि तो ग्रहण योगात असेल तर विलंबाने विवाह हा होतो. पण त्यात मकरेचा शनी असेल तर समझोता केल्याशिवाय विवाह होतच नाही, नाही त्याच्याशी विवाह करावा लागतो. त्याच्यात जर राहू केतू आला
तर कनिष्ठ दर्जाच्या मुलीशी विवाह करावा लागतो, कनिष्ठ दर्जाच्या मुलाशी विवाह करावा लागतो मुलीला. काही वेळेला तर इतके गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात की विवाह करताना त्याचा विचार केला जात नाही आणि मागून विचार करून उपयोग पण होत नाही. विविध धर्मामध्ये दाह संस्कार हे वेगवेगळे आहे. इस्लाममध्ये पुरण्यात येते, हिंदू धर्मामध्ये अग्निडाग दिला जातो, गोसावी समाजामध्ये बसून मांडी मारून घातलेली समाधी अवस्थेत पुरलं जाते, काशीमध्ये अर्धवट जळलेली प्रेतं गंगेत फेकली जातात. असे आणि पारशी समाजामध्ये गिधाडाला प्रेत दिलं जाते. असे अंतसंस्कार वेगवेगळे असताना जर यांच्यात जर विवाह झाला तर मग शेवटचं आयुष्य कसं? अग्निडाग आहे पहिल्या घरात, जन्मतः घरात, आणि विवाह झाला तुमच्या पुरवण्याच्या घरात, समाधी अवस्थेत गिधाडाला खाऊ घालणे. कसं सहन कराल तुम्ही? निदान विवाह करताना हे तरी बघायला हवं. आणि हे जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला कळते. प्रेमयोग आहे, पण प्रेमयोग हा कुठल्या दर्जाचा आहे हे जाणकार ज्योतिष असल्याशिवाय आपल्याला कळून येत नाही. म्हणून जर अशा एखाद्या मुलीच्या कुंडलीत किंवा मुलाच्या कुंडलीत असलास, खास करून मुलीच्या कुंडलीत, तर पुढील संकट टाळण्यापेक्षा कायद्याने जे वयोमान दिलेलं आहे त्याच्यानंतर विवाह लवकर उरकून टाकणे, करिअर शिक्षण बाजूला ठेवणे. कारण शेवटी घराण्याचा प्रश्न येतो, घराण्याचा लौकिकाचा प्रश्न येतो, आईवडिलांच्या समाजाचा सामाजिक प्रश्न येतो. नाही तर मग आईवडिलांना खाली मान घालावी लागते प्रत्येक वेळेला. आणि हे आपल्याला कळते जन्मकुंडलीच्या माध्यमातून. म्हणून प्रत्येकाने आईवडिलांनी आपल्या मुलामुलींच्या जन्मकुंडल्या करून घेणे आवश्यक आहे. कॅम्प्युटरची कुंडली ही असत्य आहे. जन्माक्षर जन्मांक लिहिलेली कुंडली बरोबर नाही. आणि विवाह करण्यासाठी गुणमिलन न करता कुंडली मिलन करूनच विवाह करा. थोडक्यात बघून घ्या, थोडकंच सांगा. विवाह जीवन आयुष्याचा खेळ आहे हा लक्षात घ्या. त्याचं गांभीर्य ओळखा. लग्नाला लाखो रुपये तुम्ही लावतात आणि कुंडली मिलन न करता सर्वसाधारण जे असत्य आहे, खोटं आहे, ते गुणमिलनावर विवाह करतात. कितपत यशस्वी होईल? आणि हा जर विवाह मोडला, त्याच्यातून अघटित प्रसंग आला, दुरावा आला, अपत्य नाही आलं, अपत्य हानी झाली, एखादा रोग झाला, संसर्ग झाला, तर मग काय कराल? मग याच्यासाठी असं घडू नये. सुख समाधान आपल्याला लाभलं पाहिजे आपल्या मुलांना मुलींना. म्हणून याच्यासाठी जन्मकुंडली सगळ्यांच्याच आवश्यक आहे. ज्यांना पटत असेल त्यांनी ऐकावं, नाही पटत असेल सोडून द्यावं. माझा आग्रह मुळीच नाही. आणि मी जे सांगणार आहे ते तुमच्या हितासाठीच सांगणार आहे. विवाहस्थानाची गोष्ट आपण पाहत असताना संतती स्थानाकडे पण बघायला हवं. काही वेळा प्रश्न विवाहस्थानातून सुटत नाही. मग संतती स्थानाकडे वळलं की संतती योग आहे तर मग विवाह योग आहे. काही वेळेला कर्तव्याचा कारागृह जर विवाहस्थानात असला तर कर्तव्य हा विवाहासाठी करेल, पत्नीसाठी करेल, पतीसाठी करेल. मग पती हवी, पत्नी हवी, ते पण बघायला हवं. धनाच्या चाब्या जर विवाहस्थानी असल्या तर विवाह होणे आवश्यक आहे.
लाभ भाग्याचा परावर्तित योग जर विवाहस्थानी असला तर विवाह होणे आवश्यक आहे. पण कर्मगतीमुळे याच्यामध्ये विलंब होण्याचे योग पण आहे, हे पण लक्षात असायला हवं. आणि हा सगळा योग ईश्वरी योगाने नाही किंवा महाराजांच्या योगाने नाही, तर केवळ आई वडिलांच्या बाबतीत आपण कसे वागत आहात त्याचीच ही कर्म कहाणी आपल्या विवाहस्थानामध्ये येते. महाराजांनी स्वतः विवाह केला नाही, ते तुमचा प्रश्न कसा सोडवते? ईश्वर तुमचं कधीही वाईट करत नाही. ईश्वरापासून नेहमी सतत आपल्याला लाभच मिळतो. आपली कर्मगती चुकली की त्याचा भोग आपल्या नशिबी येतो. आता उत्पत्ती स्थान जे आंबा आपण खातो तर आंब्याचं झाड आहे म्हणून आपल्याला आंबा मिळतो. म्हणून आंब्याच्या झाडाचं रक्षण जर आज केलं, संरक्षण केलं, तर पुढच्या वर्षी सुद्धा आंबे मिळतील. आई वडिलांचं पूजन केलं, आई वडिलांचं संरक्षण केलं, आई वडिलांचं समाधान केलं, आई वडिलांच्या इच्छा पूर्ण केल्या, तर तुमच्याही इच्छा पूर्ण होतील, नाही तर अजिबात नाही. काही घराणे अशी असतात की परंपरागत त्यांच्यामध्ये दोष निर्माण होत असतो. अकडेलपणा ज्याला म्हणतात, एककल्लीपणा ज्याला म्हणतात. मग खास करून त्यांच्यामध्ये असले विवाह योग अडथळ्याचे असतात, नाहीतर मग नाही त्याच्याशी विवाह करावा लागतो. आई वडील वर्षभर बोलत नाहीत, भांडण तंटे होतात, राग रागाचे होतात, आदळआपट होते, पण शेवटी सहन करावे लागते आणि मग त्यांचीच मुलं सांभाळावी लागतात. असाच एक मुलगी दुसऱ्या ह्याच्यात गेली. आईंना विचारलं त्यांच्या गाव काय आहे, तर म्हणे आम्ही विचार करत नाही, आम्ही त्यांचं टेन्शन घेत नाही. तो त्याचा प्रश्न आहे, तो वेगळा राहतो, तो त्याचा प्रश्न आहे. त्यांची चूक झाली त्यांनाच परिणाम, आम्हाला नाही, आम्ही करत नाही परिणाम. नामाने राळे, चांगली गोष्ट आहे. त्याच घराण्यातल्या मुलाला विचारलं तर आम्ही पण विचार करत नाही, टेन्शन नाही, कारण टेन्शन घेऊन आम्हाला आजारी पडायचं नाही, आमचं जे संसार सौख्य आहे ते हरवायचं नाही, माझ्या आईला दुखवायचं नाही. म्हणून त्याच्या मुलीने केलेला विवाह, त्याच्या मुलाने केलेला विवाह तो त्याचा प्रश्न म्हणून असं समजून आम्ही तो सोडून देतो, मनातून काढून टाकतो. पण काढला जातो का? आपण जरी काढलं तरी समाज काढेल का? दुसरे जे विवाहासाठी इच्छुक मेंबर आहेत त्यांना अडथळा येणार नाही का? त्यांच्यापुढे समस्या उभ्या राहणार नाही का? त्यांच्या विवाहाविषयी हा विचार लोकांच्या मनात येणार आहे की नाही? मग विवाह ज्या वेळेला विलंबाचा विवाह होतो त्यावेळेला आपल्याला बघायला हवं, ज्योतिषशास्त्राने बघायला हवं की याच्यामध्ये ग्रहांचा दोष किती आहे आणि कर्माचा दोष किती आहे याची विभागणी करायला हवी. पहिली विभागणी आपल्याला करायची आहे ती ग्रहयोगाच्या माध्यमातून, की ग्रहयोग काय म्हणतात. ग्रहयोगामध्ये अनुकूलता दिसत असली आणि विवाह होत नसला तर मग कर्माकडे वळायला हवं की कर्म काय म्हणते. कर्मगती तपासत असताना, त्याचा विचार करत असताना त्यांच्या घरातील वृद्धजण, आई वडील, सासू सासरे यांचा विचार आपण अधिक करायला पाहिजे ज्योतिषाने. आणि त्यांच्याशी त्याच घरातील मुलं किंवा एखाद्याचा विवाह झाले असेल तर सुनबाई, मुलगी, या दोघांच्या मध्ये कसला संवाद आहे का विसंवाद आहे, कर्म कितपत आहे.
मला एक परवाच्या ठिकाणी इंदोरहून एक फोन आला. मुलाचं वय 47-48च्या घरात पोचत आहे. सर्व काही सुजलाम सुफलाम आहे. मोठा व्यवसाय आहे, पण एकही स्थळाकडून विचारणार नाही. येणं तर सोडा, याच्यासाठी ते लोक समाजातील जे काही लग्न असेल सर्वसाधारण आमंत्रण आलं तरी ते जातात, हजेरी लावतात. आता ह्या वर्षी तर इतर समाजामध्ये लग्न समारंभाची चिठ्ठी आली, आमंत्रण आलं, पत्रिका आली तरी ते जातात. अनेक वेळेला मुलाला सोबत घेऊन जातात. चर्चेच्या द्वारे मुद्दामून चर्चा करतात. मुलगा विवाह इच्छुक आहे, स्थळ सुचवा, स्थळ दाखवा. पण कोणीही साधं विचारणा केलेली नाही, विचार करत नाही, विचारणा झालेली नाही. असे किती वर्ष झाले तर 4-4.5 वर्ष झाली म्हणे. साधं विचारणं सुद्धा नाही. आता साधं विचारणा सुद्धा नाही हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कोणत्या ग्रहामुळे आपल्याला कळेल? कुठे कळेल? तर आपल्याला ज्या मुलाची कुंडली आहे त्या मुलाच्या कुंडलीवरून आपल्याला कर्तव्य भावातून कुठा योग आहे, तो विवाह योगाच्या संबंधित आहे का, लाभयोगाच्या का, वययोगाच्या का, षष्टम अष्टम स्थानातून, तर तो मला दिसून आला मातृपितृस्थानाकडे. म्हणजे याचं कर्तव्य मातृपितृस्थानाविषयी योग्य नाही. मी शेवटी शब्द लिहिला, तुम्ही आई वडिलांना विचारत नाही आणि म्हणून तुम्हाला कुठलंही स्थळ विचारतच नाही. शब्दाला शब्द, कर्म कहाणी. आश्चर्यचकित झाले ते म्हणे, हे तर कोणीच सांगितलं नाही आम्हाला. त्याचप्रमाणे धनस्थानाचा विचार मातृपितृस्थानाशी कसा आपण करतात, आई वडिलांवर आपण किती खर्च करतात, हा योग ज्या वेळेला मी बघायला लागलो कर्मकारणीच्या उद्देशाने, तर त्यांच्या मुलीला अत्यंत गरीब असलेल्या मुलाशीच विवाह करावा लागला. त्यांच्या मुलाला सुद्धा अत्यंत गरीब असलेली घराण्यातली मुलगी करावी लागली. आई वडिलांना खर्च केला नाही, मग तुम्हाला काय? हिशोब बरोबर. अशा योगामध्ये एक सुनबाई तिच्या मुलाचा विवाह करण्यासाठी अथांग प्रयत्न करत होती. विवाहाला अडथळे येत होते. माझ्याकडे आले. तृतीय स्थानात वाचा योग असतो, म्हणजे बोलण्याचा. आता त्या सुनबाईच्या कुंडलीत वाचा योग बोलण्याचा, सासू सासरे संबंधित, अष्टम स्थान संबंधित, सारखं सासू सासऱ्यांना टोचत होती, बोलत होती, चिडवत होती, मानहानी करत होती, शब्दाने दुखवत होती. अशा सुनबाईच्या मुलाला विवाह लवकर झाला असता तर चांगलंही स्थळ मिळालं असतं, पण कर्मगती होतं
की तुम्हाला होकार, आता वेळ झाला आहे, भूक लागली आहे, जे असेल ते खा, वय वाढलं असेल, आता जे मिळेल ती मुलगी करा, या इतपत हे आले. आणि मग त्यांनी सुनबाई केली. त्या पहिल्या सुनबाईपेक्षा ही दुसरी सुनबाई वाचाळ वीर होती स्पर्धेत. थोड्याच दिवसात तिने बोलण्याचा सपाटा, बोलण्याची फोडणी, बोलण्याचा तिटकारा, बोलण्याचा स्फोट असं वातावरण घरात झालं. म्हणजे जसं तुम्ही सासू सासऱ्यांशी आईवडिलांशी वागले त्याचप्रमाणे त्याचीच परतफेड येणाऱ्या नवीन मुलीने करून दिली. हिशोब बरोबर. अशाच योगामध्ये याच सुनबाईने दुसऱ्या घराण्यातील देराचा विवाह होऊ दिला नाही. मग देर नोकरीनिमित्त बाहेर गेला आणि त्याला कळून आलं की आपली वहिनी विवाहाला अडथळा करते. त्याने प्रेमयोग केला, प्रेमविवाह करून मोकळा होऊन गेला. परंतु हिच्या मुलाला विवाहाला अडथळे येऊ लागले, विवाहाला विलंब लागला. आणि मग विवाह नाही त्याच्याशी करावा लागला. आणि मग सुनबाईने जुळून घ्याऐवजी या सासूबाईला जुळून घ्यावं लागलं. कौटुंबिक वातावरण जर आपलं चांगलं असलं तर आपल्याला चांगलंच स्थळ मिळते, हे पण तितकंच खरं आहे. कारण की कर्मगती जी आहे ती सर्व बाजूचा विचार करते. विवाहस्थानातून आपण जर बघायला गेले की योग्य ग्रहयोग आहे, मंगळाची पत्रिका नाही, गुरुचंद्राचा योग आहे, गजकेसरी योग आहे, 9वा गुरु आहे, विवाह व्हायला हवा. पण कर्तव्यस्थानीचा स्वामी, धनस्थानाचा स्वामी अष्टमस्थानावर दृष्टी टाकतोय आपल्या राशी स्वामीवर. षडाष्टक योग होत आहे. पापर कर्तरी योगामध्ये विवाहस्थान आहे आणि त्यात कर्म कहाणी कर्मदोषाची पत्रिका आहे. तर या ठिकाणी जर वंद्या योग झाला असताना तर विवाह झालाच नसता. काहीतरी सासू सासऱ्यांचा आशीर्वाद मृत्यूच्या वेळेला राहिलेला असावा म्हणून विवाह झाला. पण तो विवाह सुखाचा नाही. लाभस्थान आणि भाग्यस्थानाचा विचार विवाहस्थानाच्या वेळेला जरूर करायला हवा. विवाहस्थानाचे ग्रह लाभस्थानात गेले, भाग्यस्थानात गेले तर विवाह हा जो आहे तो तुम्हाला भाग्यकारक, लाभकारक ठरतो. मुलाच्या कुंडलीत जर असा योग असला तर त्याला पत्नी लाभयोगाची, भाग्ययोगाची, लक्ष्मी पावलाची मिळते. त्याच्यात बुधात्य योग असले की सरस्वती, विद्यावान मुलगी मिळते. त्याच्यामध्ये गुरु आणि रवीचा योग आला तर धनवान मुलगी मिळते. किंवा हाच योग आला तर एखाद्या ज्वेलरच्या मुलाशी विवाह केला जातो, लावला जातो, होतो. कुठेतरी सोन्या चांदीचा संबंध येतो.
आणि हाच जर मंगळाच्या संबंधित कार्यरत असला तर बिल्डरच्या किंवा शेतकरी वर्गाचा, कृषी व्यापारी, साहित्य विक्रेत्यांशी किंवा मेडिकलच्या फील्डमध्ये नोकरी करणारा किंवा मेडिकल दुकानवाला, मेडिकल औषधी तयार करणारा अशाशी विवाह होतो. शनी जर असला तर वकिलाशी विवाह होतो. कायद्याच्या कोर्ट कचेरीत काम करणाऱ्याशी विवाह होतो. आणि राहू केतू आला तर या ठिकाणी नशीब फुटलं म्हणावं तरी चालते. आणि हर्षल नेपच्यूनचा योग जर विवाहस्थानाच्या संबंधित कार्यरत असला तर अचानक अनपेक्षितरित्या विवाह होतो. आणि त्याच्यात चांडाळ योग असला, कुयोग असला तर फसवले जाण्याचे योग पण होतात. घाईगर्दीत आता माझ्याकडे एक परवा पत्रिका आली, मुलाकडचे लोक फार घाईगर्दी करत आहे, आम्हाला काही नको, आम्हाला फक्त मुलगी हवी आहे. अगदी सोज्वळ वातावरण घरामध्ये तयार झालेलं, तयार केलेलं. आणि माझ्याजवळ जेव्हा कुंडली आली तेव्हा मी सांगितलं, या स्थळाचा विचार मुळीच करू नका. कारण ते एकंदरीत ग्रहमान मंगळ नीचेचा, तापट उग्रता, कार्य तसंच. शनी रवीचा कुयोग, घरामध्ये वडीलधाऱ्यांचा अपमान. बुध मंगळाचा योग, वादातीत बुद्धी, वादकारक बुद्धी, विपरस्त बुद्धी. आणि शुक्राचा नीचेचा योग आला तर व्यसनाधीनता. आज त्या व्यक्ती माझ्याकडे आल्या, त्यांनी सगळी चौकशी केली. बाबा, तुम्ही सांगितलं त्याच्यातलं सगळं खरं आहे. आणि तो विवाह झाला नाही. आता हे सगळं कुंडली मिलनातून आपल्याला कळालं, गुणमिलनात नाही. बरं, उशिरा होण्याचे विवाह, विलंब विवाह हे ज्योतिषशास्त्र बघत असताना आपल्याला कर्मगतीचे कारणही बघायला हवं. आणि ते विवाहस्थानात, लाभस्थानात, भाग्यस्थानात, कर्मस्थानात, धनस्थानात, कर्तव्यस्थानात, दोघी त्रिकोणात काय संबंधित आहे ते पण बघायला हवं. आणि हे बघत असताना दृष्टियोग पण बघायला हवी. बरं, शनीची दृष्टी 3, 7, 10 असते. गुरुची दृष्टी 5, 7, 9 असते. सर्वांच्या दृष्टी प्रमुख ही 7 असते. उपदृष्टी असते, एकपाद दृष्टी असते, द्विपाद दृष्टी असते, तृतीय दृष्टी असते. हे सर्व दृष्टीचे परिणाम भोगून भोगता किती भोगता हे बघायला हवं. आणि याशिवाय 7.5 पण बघायला हवी. बरं, वर्तमान 7.5 आहे का, निघून गेलेली 7.5 आहे का, जन्मात 7.5 आहे का, विवाहस्थानी 7.5 आहे का, कर्मस्थानी 7.5 आहे. कारण मी अनेकदा 7.5च्या उद्देशाने किंवा विचाराने मी ज्या वेळेला कुंडली तपासण्याचा परीक्षण करीत असताना मला असं साधारण आढळून येते की कुठेतरी कर्मदोष या कुंडलीत आहेच आणि ते निघतेच. विलंब विवाहाचे कुंडली बघत असताना आपल्याला वर्तमान स्थिती योग आहे का नाही, का पुढे आहे का नाही, विचार काय देणार, या सर्वांग दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायला हवा. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. मी स्वतः कार्य करतो, माझ्यामार्फत कोणीही कार्य करत नाही. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. आपणाला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर मोबाईल करा आदल्या दिवशी, आणि येताना पण मोबाईल करणं जरुरीचं आहे. व्हॉट्सॲपद्वारे पण मार्गदर्शन सुरू आहे. त्या संबंधित प्रत्यक्ष विचारणा करावी. सकाळी 9 ते 10च्या दरम्यान केली तर फार उत्तम. कार्यालय 2 वाजेपर्यंत असते, परंतु आपण येणार असाल, दूरवरून येणार असाल तर थोडी वेळ अधिक आम्ही करून देतो.
असो पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.